प्रशस्त आणि सर्व सुविधायुक्त एकमेव सलून, एकच नाव आणि ते म्हणजे पणास युनिसेक्स मेल फिमेल सलून। खूप साऱ्या सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये। ओनर ज्योती प्रीतम कदम 2018 पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे 82 37 18 19 83 हा असून त्यांचा मेल आयडी आहे panash032@gmail.com हा आहे। आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर 5 आणि 6 विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड 412101। एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या। दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून। डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पिंपरी चिंचवड शहरातील चिखलीमध्ये श्री रामनवमी मोठ्या भावभक्तीने उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। विश्व श्रीराम सेनेतर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर लालबाबू गुप्ता आणि त्यांच्या परिवाराने या कार्यक्रमाचे प्रतिवर्षाप्रमाणे नेटके नियोजन केले। यावर्षी अयोध्येतील मंदिरामध्ये विराजमान झालेल्या रामलल्लाच्या मूर्तीची अयोध्येहून आणलेली हुबेहूब प्रतिकृती यावर्षीच्या रामनवमी उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले। विश्व श्रीराम सेनेतर्फे चिखली येथे 16 आणि 17 एप्रिल रोजी श्री रामनवमी निमित्त राम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। 16 एप्रिल रोजी या उत्सवाच्या निमित्ताने गोस्वामी तुलसीदास लिखित श्री रामचरित मानस या ग्रंथाचा अखंड पाठ सुरू करण्यात आला होता। त्याचे समापन आज 17 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता झाले। त्यानंतर राम जन्मोत्सवाचा सोहळा झाला। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास खास तयार केलेल्या चांदीच्या पालखीतून रामलल्लाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। कडाक्याचे ऊन असूनही या मिरवणुकीत शेकडो भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। अनेक नागरिकांनी मिरवणुकीच्या स्वागतार्ह मार्गावर रांगोळी काढून आणि पुष्पवर्षाव करून रामलल्ला प्रति आपली भक्तिपूर्ण सेवा रुजू केली। या मिरवणुकीच्या अग्रस्थानी असलेल्या उंट आणि अश्वांनी मिरवणुकीची शोभा वाढवली। जय श्रीरामाच्या जयघोषात पालखीत बसलेल्या रामलल्लाची मिरवणूक काढण्यात आली। अयोध्या येथील राम मंदिरात विराजमान असलेल्या भगवान श्रीरामाच्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती फुलांनी सजवलेल्या विशाल रथात स्थानापन्न झाली होती। तर पुढे दुसऱ्या रथात श्री राम, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केलेला बालचमू आरूढ झाला होता। यंदा रामलल्लाच्या अयोध्येतील प्रतिकृतीमुळे राम भक्तांना यावर्षी अयोध्येतील रामलल्लाच्या साक्षात दर्शनाचा लाभ मिळाल्यासारखे वाटले। उत्सवादरम्यान असलेल्या महाप्रसादाचा लाभही अनेक भाविकांनी घेतला। विश्व श्रीराम सेनेतर्फे डॉक्टर लालबाबू गुप्ता गेली अनेक वर्ष श्री रामनवमीच्या सोहळ्याचे चिखली येथे आयोजन करीत आहेत। या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री राम भक्त विश्व मैत्री संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ प्रियंका लालबाबू गुप्ता, सौ डॉक्टर पुष्पा गुप्ता, साधना गुप्ता, सौ रिंटू गुप्ता, प्रमोद गुप्ता, श्याम गुप्ता, बच्चा गुप्ता, रोहित गुप्ता यांनी विशेष प्रयत्न केले। या राम जन्म सोहळ्यामध्ये सहभागी होऊन दर्शन घेणाऱ्या मान्यवरांमध्ये भारतानंद सरस्वती महाराज, अशोक महाराज पवार, लटके महाराज, RSS चे विश्राम कुलकर्णी, अनिल उपाध्याय, शामराव कुलकर्णी, निलेश आंधळे, मिलिंद एकबोटे, उद्योगपती देवानंद गुप्ता, चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, वारकरी संप्रदायाचे अमोल महाराज जाधव, पांडवभाऊ साने, नेताजी काशीद, मनोज जरे, मनोज गुप्ता, श्यामसुंदर गुप्ता, मनोज गुप्ता, माजी नगरसेवक सुरेश तात्या मेहत्रे, यश साने, विक्रम मीना, नीरज शाही, गोदावरी हिंदी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका कुसुम तिवारी, सामाजिक कार्यकर्त्या बिंदू तिवारी यांच्यासह शेकडो भाविकांचा समावेश होता। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।